नमस्कार, मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। थंडीमध्ये आवर्जून केली जाणारी तिळाची चटणी आज आपण बघणार आहोत। तीळ उष्ण असतात, त्यामुळे याचे वेगवेगळे पदार्थ आपण बनवतो, जसे की लाडू, चिक्की, चटणी किंवा असेही भाजून खातात। तिळाची चटणी बनवण्यासाठी 1 वाटी तीळ घेतले आहे। मोजून घेतले तर 100 ग्रॅम। तर यांना चांगलं निवडून घेतलं आहे। यातील ज्या काड्या किंवा खडे आहेत ते काढून घेतले आहे। आता यांना भाजून घेणार आहोत। गॅसवर एक कढई ठेवली आहे, यामध्ये टाकूया तीळ। तिळाला रंग बदलूपर्यंत भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि चम्मचने सारखं मिक्स करून याला भाजायचं आहे। तीळ खाण्याचे खूप सारे फायदे आहे। तिळातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखे घटक हाडांसाठी पोषक ठरतात। त्वचा मुलायम राहण्यासाठी ही तीळ उपयुक्त असतात। तिळात तेल असल्याने त्वचेची कांती सुधारते। थंडीच्या सुरुवातीपासूनच तीळ खाल्ल्यास त्वचा कोरडी पडण्याचे प्रमाण कमी होते। तीळ पचायला जड असल्याने थंडीमध्ये भूक शमवण्यासाठी भाकरीला तीळ लावून खाण्याची पद्धत आहे। दातांच्या बळकटीसाठी आणि स्वच्छतेसाठीही तिळाचा चांगला उपयोग होतो। तिळांना चांगलं खमंग असं भाजून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता याचा कलर बदलला आहे। आता गॅस बंद केला आहे। तिळांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड होऊ देऊया। चटणीसाठी लागणार आहे मीठ, हिंग, लाल मिरची पावडर, जिरा पावडर। तीळ चांगले थंड झाले आहे। मिक्सरच्या भांड्यात यांना टाकूया। इथे एकच वाटी तीळ आहे, तर एका बॅचमध्ये इथे चटणी बनेल। जास्त असेल तर तुम्ही 2 बॅचमध्ये काढा। पाव चमचा हिंग टाकला आहे। जिरा पावडर टाकूया पाव चमचा। लाल मिरची पावडर टाकली आहे अर्धा चमचा। मीठ टाकूया चवीनुसार। मी इथे पाव चमच्याच्या वर टाकलं आहे। झाकण लावून मिक्सरमधून फिरवून घेऊया। झाकण उघडलं आहे। इथे तिळाची चटणी तयार आहे। तुम्ही बघू शकता खूप मस्त बनली आहे। ही चटणी तुम्ही चपाती, बाजरी किंवा ज्वारीची भाकरी, डाळ भात सोबत खाऊ शकता। पौष्टिक अशी तिळाची चटणी तयार आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा ह्या हिवाळ्यात। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।